हॅलो फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? मस्त मजेत ना? चला तर मग आज आपण इयत्ता 10वी विषय गणित दिवस 34वा घटक आहे वर्तुळ, उपघटक आहे वर्तुळ कंसाचे गुणधर्म. या घटकातून आपल्या क्षमता विकसित होणार आहेत. वर्तुळ कंसाचे गुणधर्म समजून त्यांचा वापर करता येणार आहे. जर आठवूया, एक घोडा एक गवताळ जागेत 10 मीटर लांबीच्या दोराने बांधला आहे. म्हणजे एका घोड्याला एका गवताळ जागेमध्ये 10 मीटर लांबीच्या दोऱ्याने बांधला आहे. तो घोडा ज्या भागामध्ये चरू शकेल त्या भागाचा आकार कोणता असेल? आता पहा, आता इथं समजा हा घोडा आहे आणि त्याचा जो गवताळ भाग आहे तो असा आहे समजा इथं. तर त्याला 10 मीटर लांबीच्या दोऱ्याने काय केलेलं आहे? लांबीच्या दोऱ्याने त्याला बांधलेलं आहे घोड्याला. म्हणजे 10 मीटर लांबीच्या दोऱ्याने बांधलेलं आहे. म्हणजे त्या घोड्याला 10 मीटर अंतरापर्यंत काय फिरता येते? गोल फिरता येते. मग त्याला चरता येते. समजा गवताळ भागामध्ये त्याला चरण्यासाठी 10 मीटर लांबीची दोरी आहे. त्या लांबीच्या दोरीच्या साहाय्याने तो गोल फिरून चरू शकतो. तर त्या भागाचा आकार कोणता असेल? तर त्या भागाचा आकार हा वर्तुळाकार असेल. इमॅजिन करायचं आपल्याला आणि सांगायचं कोणता आकार असेल, तर वर्तुळाकार असेल. त्यानंतर महत्त्वाचे काही मुद्दे आपण अभ्यासूया. केंद्रीय कोन. केंद्रीय कोन कशाला म्हणतात? तर वर्तुळाचा केंद्रबिंदू हा ज्या कोनाचा शिरोबिंदू आहे त्या कोनाला केंद्रीय कोन असे म्हणतात. आता इथं केंद्रबिंदू आहे सी. आता सी जो कोन झालेला आहे हा, या कोनाला केंद्रीय कोन म्हणतात. कारण वर्तुळाचा केंद्रबिंदू जर त्या कोनाचा शिरोबिंदू असेल तर त्या कोनाला आपल्याला केंद्रीय कोन असं म्हणता येईल. किंवा केंद्राशी झालेला जो कोन आहे त्या कोनाला सुद्धा आपल्याला केंद्रीय कोन म्हणता येतो. त्यानंतर वर्तुळ कंस कशाला म्हणतात ते पाहूया आपण. वर्तुळाच्या जीवेमुळे वर्तुळाचे 2 भाग होतात. आता हे ए बी ही जीवा आहे. जीवा कशाला म्हणतात ते मागच्या भागामध्ये आपण पाहिलेलं आहे. वर्तुळाच्या परिघावरील जे 2 बिंदू असतात त्या 2 बिंदूंना जोडणारा रेषाखंड म्हणजे जीवा. तर ती जीवा जी आहे ती ते ए बी जीवा आहे. म्हणजे हे ए आणि बी हे 2 वर्तुळाच्या परिघावरील बिंदू आहेत. त्या बिंदूला रेषाखंडाने जोडलेला आहे. म्हणजे ए बी ही आपली जीवा आहे. आता ए बी जीवेमुळे वर्तुळाचे काय झाले? 2 भाग झाले. ए वाय बी आणि ए एक्स बी असे 2 तुकडे झाले. त्या तुकड्याला किंवा त्या भागाला आपल्याला काय म्हणायचं आहे? कंस म्हणायचं आहे. कंसाचा आकार कसा असतो? असा असतो. आपण कंसामध्ये बऱ्याच ऋण सगळ्या संख्या ज्या आहेत आपण कंसामध्ये लिहितो. म्हणजे हा या पद्धतीने. तर या भागाला वर्तुळाकारच भाग असतो, पण त्याचा काही तुकडा, वर्तुळाचा काही तुकडा म्हणजे कंस आहे. तसंच इथं हा जो भाग आहे ए वाय बी हा एक भाग, जो की आपल्याला वर्तुळाकार दिसतो अशा पद्धतीनं, आणि ए एक्स बी हा एक भाग. म्हणजे हे 2 भाग मिळून वर्तुळ होतात. परंतु कोणामुळे झाले हे 2 भाग वर्तुळाचे? ए बी या जीवेमुळे झाले. तर ए बी या जीवेमुळे वर्तुळाचे 2 असमान भाग झाले. समान झाले का? नाही. एक भाग छोटा आहे, ए एक्स बी हा भाग लहान आहे आणि ए वाय बी हा वर्तुळाचा भाग मोठा आहे. तर या ए बी जीवेमुळे वर्तुळाचे 2 भाग झाले, असमान भाग झाले. जो कंस वर्तुळाच्या म्हणजे केंद्रबिंदू, ज्या कंसामध्ये वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे किंवा ज्या बाजूला वर्तुळाचा केंद्रबिंदू आहे तो कंस जो असतो तो काय असतो? विशाल कंस असतो. आता हा तुकडा झाला ह्या ए बीमुळं. केंद्रबिंदू जो आहे तो या मोठ्या भागात गेलेला आहे. म्हणजे वर्तुळाचा केंद्रबिंदू ज्या वर्तुळाच्या भागाकडे असतो तो कंस जो आहे विशाल कंस असतो. आणि त्याच्या विरुद्ध बाजूचा जो कंस असतो तो लघु कंस असतो. या असंही आपल्याला कन्सिडर करता येतं. किंवा जो भाग दिसायला मोठा आहे त्याला आपल्याला विशाल म्हणायचे, विशाल कंस, आणि जो दिसायला लहान आहे त्याला लघु कंस म्हणायचे. अशा पद्धतीनं जीवेमुळे वर्तुळाचे 2 भाग झाले. त्या भागाला कंस म्हणायचं आहे. जो कंस दिसायला मोठा आहे त्याला विशाल कंस म्हणा, जो दिसायला लहान आहे त्याला लघु कंस म्हणा. आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व करताना या कन्सेप्ट क्लिअर असणं आवश्यक आहे. म्हणून आपण महत्त्वाच्या मुद्द्यामध्ये त्यांचा अभ्यास करतो आहोत. त्यानंतर ए सी बी हा जो आहे केंद्रीय कोन आहे. केंद्रीय कोनाचं माप, समजा याचं माप 60 अंश आहे, ए सी बीचं माप 60 अंश असेल तर ए एक्स बीचं मापसुद्धा काय असतं?
60 अंशच असतं, कारण केंद्रीय कोनाचं माप आणि त्याने केलेल्या लघुकंसाचं माप. आता हा केंद्रीय कोन आहे, आपण असं वाढवलं तर ह्या केंद्रीय कोनाचं जे माप आहे ते माप ह्या लघुकंसाचं माप असतं, हे लक्षात घ्यायचं आहे आपल्याला. त्यानंतर AYB याचं माप काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, 360 मधून हे माप वजा करावं लागतं, तेव्हा विशाल कंसाचं माप आपल्याला काढता येतं. आता कंसाचं पूर्ण कंसाचं जे माप असतं ते 360 अंश असतं, हे आपण मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे. आणि समजा ही जी जीवा आहे, ही जीवा जर वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून गेली असेल या पद्धतीनं, तर ती काय ठरते, व्यास ठरते. समजा ही PQ ही काय आहे, या वर्तुळाची व्यास आहे. तर PQ या जीवेमुळं वर्तुळाचे काय झाले, तुकडे झाले किंवा भाग झाले, पण ते भाग समान झाले. समान झाले म्हणजे PYQ आणि PXQ हे भाग दोन काय आहेत, समान होतात, कारण ते वर्तुळाच्या केंद्रबिंदूतून जीवात जात आहे. आणि अशा वेळेस हा जो कंस तयार झाला, या कंसाला आपल्याला अर्धवर्तुळ कंस म्हणायचा आहे, आणि हा सुद्धा अर्धवर्तुळ कंस असेल. आता पूर्ण वर्तुळाचं माप काय असतं, 360 अंश असतं, तर अर्धवर्तुळ कंसाचं माप किती असेल, 180 अंश असेल. हे आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे. आता कंसाचं मापन इथे समोर दिलेलं आहे आपल्याला. संपूर्ण वर्तुळाचे माप हे 360 अंश असतं, अर्धवर्तुळ कंसाचे माप हे 180 अंश असतं. लघुकंसाचे माप म्हणजे संगत केंद्रीय कोनाचे माप, म्हणजे ज्या केंद्रीय कोनामुळं तो कंस तयार झाला आहे त्या कंसाचं माप जे असतं त्या केंद्रीय कोनाच्या मापा एवढं असतं. आणि विशाल कंसाचं माप म्हणजे 360 अंश वजा संगत लघुकंसाचं माप. यानंतर आपण पाहूया एकरूप कंस. एकरूप कंस कशाला म्हणतात, तर जर एकाच वर्तुळाच्या दोन कंसाची मापे समान असतील तर ते दोन कंस काय असतात, एकरूप असतात. आता इथं आपल्याला माप कंस AXB हा AOB हा जो कोन आहे, या कोनामुळं माप कंस AXB तयार झालेला आहे. त्यानंतर DOC या कोनामुळं DYC हा एक कंस तयार झालेला आहे. तर जर समजा हे दोन कोन एकरूप असतील, AOBचं माप समजा 50 अंश आहे आणि CODचं माप सुद्धा 50 अंश आहे, तर हे जे कंस तयार झालेले आहेत AXB आणि DYC यांचे माप सुद्धा काय असतील, 50 अंश 50 अंश असतील, कारण हा केंद्रीय कोन आहे. केंद्रीय कोनाचे माप हे त्याच्या संगत जो काही लघुकंस त्यांनी तयार केलेला आहे त्या मापा एवढं असतं. म्हणजे हे 50 असेल तर हेही 50 आणि हे 50 आहे म्हणजे हेही 50. म्हणजेच काय, तर हे दोन कंस एकरूप येतात. हे दोन कंस केव्हा एकरूप येतात, जर त्यांचे कोन संगत कोन काय असतील, एकरूप असतील, तरच ते एकरूप येतात. म्हणजे माप कंस AXB बरोबर माप कंस CYD असेल तर कंस AXB एकरूप आहे कंस CYD. म्हणजे माप समान असतील तर ते कंस एकरूप असतातच, पण केंद्रीय कोन जर इथे समान मापाचे असतील तर ते कंस सुद्धा काय असतात, समान मापाचे असतात. त्यानंतर वर्तुळाची जीवा आणि संगत कंस यांचा गुणधर्म आपल्याला अभ्यासायचा आहे. एका वर्तुळाच्या एकरूप कंसाशी निगडित असलेल्या जीवा ह्या एकरूप असतात. आता AXB हा एक कंस आहे इथं आणि CYD हा एक कंस आहे. O हा केंद्रबिंदू आहे. जर माप कंस म्हणजे AXB बरोबर माप कंस CYD असेल किंवा आपल्याला असं म्हणता येईल कंस AXB एकरूप आहे कंस CYD, तर या ज्या जीवा आहेत AB जीवा आणि CD जीवा, या दोन जीवा सुद्धा काय असतात, एकरूप असतात. हे आपण प्रमेयाच्या ह्याच्यामध्ये सिद्ध करू शकतो. त्यानंतर एकाच वर्तुळात दोन जीवा एकरूप असतील. समजा आता हे AB जीवा एकरूप आहे, त्याचा व्यत्यासच आहे हा. AB जीवा ही CD जीवेशी एकरूप असेल तर त्या जीवेमुळे तयार झालेले जे कंस आहेत, म्हणजे AB जीवेमुळे तयार झालेला कंस AXB आणि CD जीवेमुळे तयार झालेला कंस CYD, तर हे दोन कंस सुद्धा काय असतात, एकरूप असतात. म्हणजे वरच्या ह्याचा हा काय आहे, व्यत्यास आहे. हे आपल्याला इथे लक्षात घ्यायचं आहे. म्हणजे कंस एकरूप असतील तर जीवा एकरूप असतात किंवा जीवा एकरूप असतील तर कंस एकरूप असतात. त्यानंतर आता इथे काही स्वाध्याय दिलेले आहेत ते आपण अभ्यासूया. स्वाध्याय आहे
प्रश्न पहिला, खालील बहुपर्यायी प्रश्नांच्या दिलेल्या उत्तरापैकी अचूक पर्याय निवडा. वर्तुळाच्या व्यासामुळे तयार होणाऱ्या वर्तुळ कंसाचे माप डॅश असते. आता वर्तुळाचा व्यास म्हणजे केंद्रबिंदूतून जाणारी जीवा, हे आपल्याला इथे लक्षात घ्यायला पाहिजे. केंद्रबिंदूतून जाणारी जीवा ही वर्तुळाचे 2 समान भाग करते, म्हणजेच तो वर्तुळ कंस जो आहे तो अर्धवर्तुळ कंस तयार होतो. समजा आता इथं आपण वर्तुळ काढला, ही काय आहे, केंद्रबिंदू आहे हा. तर ह्या केंद्रबिंदूतून जाणारी जीवा म्हणजे काय असते, त्या वर्तुळाचा व्यास असतो आणि त्या व्यासामुळं वर्तुळाचे 2 समान भाग इथे तयार होतात. म्हणजे हे 180 अंश असतं माप आणि हे 180 अंश माप असते. तर आपला पर्याय क्रमांक काय येतो, सी येतो. त्यानंतर वर्तुळाच्या एका लघु कंसाचे माप हे 110 अंश आहे, तर त्याच्या संगत विशाल कंसाचे माप किती. तर आपल्याला काय करावं लागेल, लघु कंसाचं माप दिलेलं आहे आणि वर्तुळाचं माप माहीत असतं आपल्याला, 360 अंश माहीत आहे. 360 वजा संगत लघु कंसाचं माप म्हणजे 110 अंश, म्हणजेच काय निघतं, 0तून 0 गेले, 6तून 1 गेला, 5 राहिले, 3तून 1 गेला, 2 राहिले, म्हणजे 250 अंश हे काय येईल, त्या संगत विशाल कंसाचं माप येईल. म्हणजे पर्याय क्रमांक बी हे आपलं उत्तर येईल. त्यानंतर सोबतच्या आकृतीमध्ये आपल्याला आकृती पाहायची आहे. आकृती आधी नीट निरीक्षण करायची आहे. आकृती नीट निरीक्षण केली तरच या प्रश्नांची उत्तर आपल्याला देता येतील. तर सोबतच्या आकृतीवरून केंद्रीय कोन, लघु कंस आणि विशाल कंस यांची नावं लिहायची आहेत. केंद्रीय कोन कोणता आहे, तर केंद्राशी झालेला जो कोन आहे AOQ हा काय आहे, केंद्रीय कोन आहे. म्हणजे याचं उत्तर काय येईल, मी तुम्हाला वहीवरतीच लिहून दाखवेल. AOQ हा काय आहे, केंद्रीय कोन आहे, म्हणून मी लिहिणार आहे AOQ. त्यानंतर लघु कंस लिहायचा आहे. लघु कंस कोणता असेल, जीवा जी आहे ती जीवा जी कंस तयार करते किंवा हा केंद्रीय कोन जो कंस तयार करतो त्या कंसाला आपल्याला काय म्हणायचं आहे, लघु कंस म्हणायचं आहे. पाहूया आपण आकृतीमध्ये लघु कंस कोणता आहे आणि विशाल कंस कोणता आहे. आता हा AOQ केंद्रीय कोन आहे. या केंद्रीय कोनामुळं AYQ हा जो कंस तयार झालेला आहे हा आहे लघु कंस, आलं लक्षात. आणि AXQ हा जो कंस आहे हा काय आहे, मोठा दिसतोय, म्हणजे हा काय आहे, विशाल कंस आहे. विशाल कंस म्हणजे आपल्याला लिहिता येईल AYQ हा लघु कंस आणि AXQ हा विशाल. त्यानंतर जर माप कोन AOQ बरोबर 70 असेल तर माप कंस AYQ काय होतो. आता AOQ मुळे हा कंस तयार झाला आहे, म्हणजे हा केंद्रीय कोनामुळे तयार झालेला जो कंस आहे किंवा त्याच्याशी संगत असलेला जो कंस आहे त्या दोघांचं माप समान असतं. म्हणून मला इथं लिहिता येईल माप कंस AYQ बरोबर 70 अंश. कारण संगत केंद्रीय कोनाचे माप हे केंद्रीय कोनाचे माप हे लघु कंसाच्या मापाबरोबर असते किंवा लघु कंसाचे माप हे केंद्रीय कोनाच्या मापाबरोबर असते, लघु कंसाच्या मापाबरोबर असते. त्यानंतर माप कंस AXQ हा विशाल कंस आहे. विशाल कंसाचं माप आपण कसं काढतो, 360 अंश वजा संगत लघु कंसाचे माप, 360 अंश वजा संगत लघु कंसाचे माप. आता 360 वजा संगत लघु कंस कोणता आहे, AYQ आहे, ज्याचं माप किती आहे, 70 आहे, बरोबर. आता याची वजाबाकी करा तर त्याची वजाबाकी येते 290 अंश. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, केंद्र C असलेल्या वर्तुळावर G, D, E आणि F हे बिंदू आहेत. म्हणजेच केंद्रबिंदू C आहे आणि G, D, E, F हे वर्तुळाच्या परिघावरील बिंदू आहेत. माप कंस ECF हा किती आहे, 50 अंश आहे. आता हा केंद्रीय कोनाशी संगत हा लघु कंस आहे, म्हणजे लघु कंसाचं माप आणि या केंद्रीय कोनाचं माप काय असतं, समान असतं. म्हणजे हे माप किती येईल, 50 अंश येईल. त्यानंतर माप कंस DGF म्हणजे इथून
इथपर्यंत हे एवढं जे माप आहे ते माप आहे 200 अंश. आलं लक्षात. तर मी तोंडी गणित हे करू शकते. तर DEF हा जो लघुकंस आहे आता याच्या तुलनेने त्याचं माप काय येईल 360 वजा 200 अंश म्हणजे 160 अंश येईल. आलं लक्षात. हे पूर्ण ह्याचं माप 160 अंश आलं. पण आपल्याला कशाचं विचारलेलं आहे कंस DE विचारलेलं आहे. कंस DE म्हणजे एवढंच माप विचारलेलं आहे. मग हे पूर्ण माप 160 आलं. हे माप 50 माहिती आहे. तर फक्त D आणि E एवढा जो कंस आहे हा कंस त्याचं माप मिळतं मला 160 वजा 50 म्हणजे 110 अंश. तर हे आपण काय करूया वहीवरती व्यवस्थित मांडून घेऊया आणि मग तुम्ही समजून घ्या. माप कोन इथं कोन दिलेला आहे. आपण इथं कंस म्हटलेलं होतं. माप कोन ECF हे 50 अंश दिलेला आहे. तर त्याच्याशी संगत असलेला जो कंस आहे कंस EF बरोबर 50 अंश येईल. कारण केंद्रीय कोनाचं माप हे संगत केंद्रीय कोनाचं म्हणजे जे कंस आहे त्या कंसाचं माप हे संगत केंद्रीय कोनाच्या मापाच्या बरोबर असतं. तर आपण इथं लिहू शकतो संगत लघुकंसाचे माप. हे केंद्रीय कोनाच्या मापाबरोबर असते. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला काय काढायचं होतं माप कंस DE आणि माप कंस DF काढायचं आहे. DF आणि माप कंस DE. आधी आपण माप कंस DEF काढूया. DEF बरोबर आपल्याला काय करावं लागेल आता माप कंस DEF बरोबर 360 अंश वजा संगत विशाल कंसाचे माप. कारण राहिलेला जो कंस आहे तो विशाल कंस येईल. विशाल कंसाचे माप 360 वजा संगत विशाल कोन कोणता आहे माप कंस DGF. आता DGF आपल्याला दिलेला आहे 200 अंश म्हणून मी इथे लिहिणार आहे 360 वजा 200 म्हणजे 160 अंश. हे काय झालं माप कंस DEF आलेला आहे. त्यानंतर आपल्याला काढायचं आहे माप कंस DE. माप कंस DE बरोबर माप कंस DEF वजा माप कंस EF. तर माप कंस काय निघेल DE निघेल. आता माप कंस DEF हे आपण इथे काढून घेऊया. माप कंस DEF आपण काढलेलाच आहे 160 अंश वजा माप कंस EF आपण इथे काढलेला आहे 50 अंश. तर इथे येतं 110 अंश म्हणजे माप कंस DE बरोबर 110 अंश. अशा पद्धतीने आपण आज दिवस 34वा वर्तुळ कंसाचे गुणधर्म अभ्यासलेला आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.